भिवंडी शहर के पास दिंडीगढ़ पहाड़ी पर रविवार को दो गुटों के बीच विवाद के बाद जमकर मारपीट हो गई। जानकारी के अनुसार छुट्टी का दिन होने के कारण बड़ी संख्या में लोग दिंडीगढ़ घूमने पहुंचे थे। इसी दौरान मांसाहारी सामान को लेकर कुछ युवकों को रोके जाने के बाद दो गुटों में कहासुनी शुरू हो गई। देखते ही देखते विवाद बढ़ गया और दोनों पक्षों के बीच मारपीट हो गई। इस घटना में 6 लोगों के घायल होने की जानकारी सामने आई है। घटना की जानकारी मिलते ही पुलिस मौके पर पहुंची व स्थिति को नियंत्रित कर घायलों को इलाज के लिए भिवंडी उपजिला अस्पताल पहुंचाया, लेकिन मामला यही नहीं रुका। शिकायत दर्ज कराने और इलाज के लिए अस्पताल पहुंचे दोनों गुट वहां भी आमने सामने आ गए और दोबारा मारपीट शुरू हो गई। स्थिति बिगड़ने की आशंका को देखते हुए शांतिनगर पुलिस ने अस्पताल में तुरंत बंदोबस्त बढ़ाया और हालात को काबू में किया। घटना के बाद दोनों गुटों की ओर से एक दूसरे पर आरोप प्रत्यारोप किए गए। विधायक रईस शेख ने पुलिस की कार्यप्रणाली पर सवाल उठाते हुए मामले को राजनीतिक या धार्मिक रंग नहीं देने की अपील की। वहीं विश्व हिंदू परिषद प्रवक्ता संदीप भगत ने अस्पताल में हुई मारपीट की निंदा करते हुए कड़ी कार्रवाई की मांग की है। फिलहाल दोनों गुटों की शिकायत पर मामला दर्ज करने की प्रक्रिया जारी है। भिवंडी तालुका पुलिस पूरे मामले की गहन जांच कर रही है। बघा, हे मला असं वाटतंय की पुलिसचा फेलियर आहे। सोनाले गावामध्ये जी टेकरी आहे तिथे वारंवार असे प्रकरण होत आहेत। 3 महिन्यापूर्वी मी स्वतः ही माहिती या तिथे स्थानिक जे सिनियर आहेत त्यांना दिली होती आणि हे सांगितलं होतं की तिथे असा गँग ऑपरेट करतोय, पर वारंवार तिथे लक्ष न देण्यामुळे आता खूप कंप्लेंट्स पुढे येतात। तिथे असे प्रकरण खूप झालेले तिथे झालंय आणि 5 मुलांना एकदम खानेडे पद्धतीने मारहाण केलेली आहे। त्यांचे फ्रॅक्चर्स झालेले आहेत, खूप त्यांना मारलंय। तो प्रकरण पोलीसकडे आता आहे। DYSP साहेब स्वतः इथे आलेत आणि याची इन्व्हेस्टिगेशन ते करत आहेत। IGM मध्ये पण एक धक्कामुक्की झालेली आहे, त्याची पण नोंद पोलिसांनी घेतली आहे आणि निष्पक्ष मी पोलिसांना सांगितलं की तुम्ही याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करा आणि कारवाई करा। पर प्रायमा फेसी मला वाटतंय की पोलीस जे सर्वेलन्स असतं त्याची फेलियर आहे। वारंवार एकदा एक माहिती दिल्यावर पोलीस कारवाई करत नाही तर अशी मोठ्या प्रकरण होतोय असं दिसतंय। आता कारण येईल इन्व्हेस्टिगेशन मध्ये। 2 गटामध्ये काय झालेलं नाही। 5 मुलं तिथे गेले होते फिरायसाठी, तर तिथे गँग म्हणून 30-35 लोकांनी त्यांना मारलाय असा प्रायमा फेसी दिसतंय। आता पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये सगळं येईल बाहेर। नागरिकांना मी आव्हान हेच करणार आहे की पोलीस आणि प्रशासन याच्यामध्ये कारवाई करत आहेत। आमची याच्यावर लक्ष आहे, तर कुणीही याला कोणताही वाद, धार्मिक वाद असं न समजता काही याच्यामध्ये प्रतिक्रिया करू नका। याला पॉलिटिक्समध्ये आणू नका। पोलीस आहे, स्वतः DYSP आणि DCP याच्यामध्ये लक्ष देतात। मी स्वतः इथे आहे आणि माझं आश्वासन आहे की याच्यामध्ये आम्ही जे आहे त्याप्रमाणे कारवाई होईल ही आम्ही बघू। आजचा प्रकार आमच्या माहितीप्रमाणे असा होता का एक 6 जण त्या ठिकाणी दिंडीगडाच्या पायथ्याशी चालत वरती जात होते। त्यावेळी त्यांच्या हातात काळ्या रंगाची पिशवी, त्याच्यामध्ये मांस होता। तर गणेश आणि पंकज नावाचे 2 कार्यकर्ते आहेत। त्या ठिकाणी गणेश हा चाललेला एकटा होता चाललेला आणि पंकज हा त्याच्यानंतर आला। त्यांना थांबून विचारलं असता त्यांनी सांगितलं का हे कशासाठी चालवलं आहे, तर त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये काय आहे त्या पिशवीमध्ये, तर पिशवीमध्ये मांस आहे। ते मांस कशासाठी चालवलं आहे, पवित्र श्रावण महिना आहे, वरती दिंडीगड आमचं पवित्र स्थान आहे, त्या ठिकाणी आपण असे कृत्य करता, कारण याच्या अगोदर ड्रग्ज वगैरे सगळे जे चरस गांजा वगैरे पिणार आहेत यांना पकडलेलं आहे, त्यामुळे आपण हे कृत्य करण्यासाठी इथे येऊ नये एवढं विचारलं असता त्यांच्यामध्ये तुतुमयमय झाली आणि झगडा झाला, मारहाण झाली असेल। मारहाण झाल्यानंतर ते दोघंही या ठिकाणी कंप्लेंटला आले असताना दोघा जणांना मेडिकलला पोलीस घेऊन, मेडिकलला गणेश आणि पंकज यांना घेऊन इंदिरा गांधी येथे जात असताना त्यांना गेले असताना आतमध्ये 60-70 जणांचा मॉब त्यांच्या अंगावर धावून गेला आणि राताभोक्याने त्यांना मारहाण केली रुग्णालयामध्ये। तर हा प्रकार जो आहे तो निंदनीय आहे। त्यामुळे 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा सगळा प्रकार आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। माझं साहेब याच्या संदर्भात एवढंच म्हणणं आहे का दिंडीगड हा सगळ्यांना, पूर्ण ठाणे जिल्हा नाही तर पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे का दिंडीगडावरती भोल्या शंकरांचं स्थान आहे, हिंदूंचं पवित्र तीर्थस्थान आहे आणि त्या ठिकाणी हिंदू भाविक येत आहेत जात आहेत। त्या ठिकाणी हिंदू भाविकांची वर्दळ असते आणि पवित्र श्रावण महिना आहे
त्यामुळं आमचं या 3 महिना नाही तर 3 वर्षापासून म्हणणं आहे त्या ठिकाणी कुठेतरी जाऊन आपल्या ते स्थान बलकावण्याचं, जागा बलकावण्याचं कारस्थान करणं, त्या ठिकाणी कुठेतरी हिरवी चादर टाकणं, हे सगळे प्रकार 3-4 वर्षापासून सुरूच आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी हे वाद चालू आहेत. आणि हे वाद विनाकारण आपला त्या ठिकाणी प्रश्न निर्माण व्हावं म्हणून आहे. तर ते हिंदूंचं स्थान आहे, हिंदूंना पवित्र आहे, तर या ठिकाणी असा वाद होऊच नये असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे विनाकारण हे वाद उत्पन्न करायचे आणि त्या ठिकाणी कुठेतरी आपला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचा हा याच्यातून दिसून येत आहे. त्यांचा आरोप त्यांच्या ठिकाणी आमचं म्हणणं आहे का असं कुठंच नाही. कारण आम्ही त्यांच्या हातात आता श्रावण महिना चालू आहे आणि मांस देणार का? मांस कोण खाते हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आम्ही असा प्रकार कुठेही करणार नाही. हे प्रकार जे झालेले आहे ती सत्य घटना अशी आहे का त्या ठिकाणी आपला प्रस्थ वाढावा. चरस गांजा पिणारे, मांस खाणारे, पार्ट्या करणारे या त्या ठिकाणी जर जात असतील तर त्याचा विरोध आम्ही नक्की करणार. मी एकटा दिंडीगडावरती होतो आणि हे तिथून 4-5 जण 3 बाईकवर आले आणि मी त्यावेळी एक रेस करीत होते गाडीला. मी त्याला अटकला का बरं रेस न करतो. त्यांच्या गाडीला आहे ना चिकन वगैरेची पिशवी होती. मी बोललो श्रावण नाही तर अलाउड नाही. तर त्या तिघांनी मारलं मला. नंतर लगेच 3 वरती बसला आणि 6 जणांनी मिळून मला मारलं. नंतर मी खाली धावत पळालो ना, तेव्हा जे पब्लिक होती त्यांना सांगितलं मला मारहाण केली, तेव्हा त्यांना अडवलं. बाकी पळून गेले ते नाही मला माहीत बाकी. आणि इथं जेव्हा आलो ना स्टेटमेंटसाठी तेव्हा पण 40-50 जणांनी मारलं. पोलीस पण असताना पोलिसांवर पण हात उचलले.